दादांनी उत्तम काम केलं। मान्य पवार साहेबांनी देखील लोक माझे सांगती या पुस्तकामध्ये दादांचं वर्णन करताना लिहिलं आहे, अजितच्या कामांचा झपाटा, सहकाऱ्यांना विश्वास देण्याची त्याची पद्धत आणि कितीही काम करण्याची त्याची तयारी, यामुळे त्याच्या नेतृत्वाबद्दल विधिमंडळ सदस्यांच्या मनात सन्मानाचे स्थान आहे। अजितची ही स्वकष्ट अर्जित कमाई आहे, असं पवार साहेबांनी देखील त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे। साहित्य क्षेत्रामध्ये मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितलेला किस्सा आहे की ज्यावेळेस मालगुंडला केशवसुतांच्या स्मारकाकरता निधीची कमतरता होती, तर त्यांना सांगितलं की तुम्ही अजितदादांकडे जा। तर त्यांच्या मनात शंका होती की दादांकडे गेल्यानंतर त्यांना या स्मारकाचं इतकं महत्त्व वाटेल का, किंवा हे महत्त्वाचं असेल का। आणि त्यावेळेस ते दादांकडे गेले। दादांना सहकार चळवळीच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात, उद्योगाच्या संदर्भात तर सगळ्या लोकांना माहितीच होतं की किती त्यांची आस्था आहे, पण साहित्य क्षेत्राच्या संदर्भात दादा फार प्रगट करत नव्हते। पण ज्यावेळेस ते त्या ठिकाणी गेले त्यावेळेस दादांनी त्यांना सांगितलं की केशवसुतांचं स्मारक हे झालंच पाहिजे। तात्काळ त्याकरता निधी दिला आणि स्वतः फोन करून मधु मंगेश कर्णिकांना सांगितलं की हा निधी मी दिलेला आहे, काम इमिजिएट झालं पाहिजे आणि कुठेही निधी कमी पडला तर तो निधी तुम्ही मला मागा, पण हे स्मारक महाराष्ट्राच्या अस्मितेचं स्मारक आहे, त्यामुळे हे स्मारक करण्याकरता तुम्हाला जी मदत लागेल ती मदत मी त्या ठिकाणी करणार आहे। दादांनी एक किस्सा सांगितला होता की ते म्हणाले मी असं ठरवलं होतं की आधी घर बांधायचं त्यानंतर लग्न करायचं, आणि 1980च्या दशकामध्ये सिमेंटची तीव्र टंचाई होती आणि मग त्यांनी सांगितलं की काय करायचं। मग त्या काळामध्ये सिमेंटचं रेशनिंग होतं। मग माजी मंत्री अंकुशराव निंबाळकर साहेब यांच्याकडनं त्यांनी कसं सिमेंट मिळवलं, कसं घर बांधलं आणि त्यानंतर मात्र मग त्यांनी लग्न केलं। अशा अनेक त्यांच्या जीवनातले गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यातनं ते कसे दृढ निश्चयी होते की एकदा जे ठरवलं ते करायचंच, अशा पद्धतीनं त्यांचं खरं म्हणजे कार्य होतं। मला आजही आठवतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आम्हाला कमी सीट्स मिळाल्या, महाविकास आघाडीला चांगला विजय त्या ठिकाणी मिळाला, त्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे जे नेते होतो, मी असेल, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांनी गांभीर्याने दौरे चालू केले, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल। शिंदेसाहेब आणि मी तर दौरे करत होतो, पण मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सर्वात जास्त फिरलेले अजितदादा होते। लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांनी घर जे सोडलं ते रोज एकही दिवस असा नाही की ते कुठल्या जिल्ह्यात नाही, सातत्याने एकेका जिल्ह्यात जाऊन त्या ठिकाणी त्यांचे आमदार असतील, त्यांचे सदस्य असतील, कोणी माजी आमदार असतील, यांच्या सभा करायच्या, त्यांचे कार्यक्रम करायचे। त्यातनं त्यांनी पक्षाला एक कॉन्फिडन्स हे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। खरं म्हणजे दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र तर हळहळला आहेच, पण निश्चितच त्यांच्या कुटुंबांना, सुनेत्रा बहिणींना जे काही दुःख झालं असेल ते आपण सगळे समजू शकतो। पण या विकट परिस्थितीतही बहिणींनी अतिशय धीरोदत्तपणे या ठिकाणी त्यांचं कार्य पुढे नेण्याकरता कठोर निर्णय घेतला आणि अत्यंत संयमी आणि घरंदाज पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं जे काही कार्य आहे ते हातामध्ये घेतलं आहे, ते कार्य त्या पेलतायत। निश्चितपणे आपण सगळे लोक आणि आपल्या सद्भावना या त्यांच्या पाठीशी आहेत।